अयोध्या सुवर्णनगरी, जिथे गंगेचा वारा मंदिरांच्या शिखरांना स्पर्श करत होता. प्रत्येक घणघणणाऱ्या घंटेत जय श्रीरामचा स्वर मिसळलेला होता. पण एक दिवस अयोध्येच्या गाभाऱ्यात काहीतरी अस्पष्ट, रहस्यमय घडू लागलं. रात्रीच्या शांततेत सरयूच्या पाण्यावर एक छाया तरंगू लागली. कोणाचं नाव घेताच पाण्याचे तरंग थरथर कापू लागत. लोक म्हणत ही रामांची छाया आहे, पण ती कुठल्या काळातून आली आहे कोणालाच माहीत नाही. राजवाड्यातील पुरातन ग्रंथालयात लक्ष्मणाच्या वंशातील एक तरुण अर्जुन सिंह एका जुन्या आडपत्रावर एक विचित्र नोंद वाचतो. जेव्हा धर्म आणि अधर्म यांची रेषा स्पष्ट होते, तेव्हा राम स्वतः काळाच्या पलीकडून परततात. पण यावेळी ते तारणहार नसतात, तर परीक्षक असतात. त्या रात्री अर्जुन सिंह स्वप्नात एक गूढ दीप प्रकाश पाहतो. त्या प्रकाशात एक आकृती, शांत, तेजस्वी, पण डोळ्यांत महासागरासारखं गूढ. तो म्हणतो, अयोध्या अजून मुक्त नाही. माझ्या नावाने घडवलेल्या मंदिरांच्या छायेत अजूनही अन्याय दडलेला आहे.